नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कढी भजी। बऱ्याच जणांची कढी करायच्या वेळेस कढी फाटते, तर कढी फाटू नये यासाठी मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण भजी करायला घेऊ। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 कांदा बारीक कट करून घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, कोथिंबीर, ओवा व लसूण। आता आपण एका मोठ्या बाउल मध्ये घेऊया बेसन पीठ, लसूण, हिरवी मिरची, हळद, मीठ, ओवा। ओवा हातावरती चोळून घ्यायचा, यामुळे भाजीची टेस्ट छान लागते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मिक्स करू। आता आपल्याला हे सर्व साहित्य पाणी न घालता अगोदर मिक्स करून घ्यायचं व हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूया गरजेनुसार थोडं थोडं पाणी व मिक्स करून घेऊ। आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही। तर या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलंय। तर आता यामध्ये घालूया थोडासा खाण्याचा सोडा, यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होतात। आता आपले हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा व मिक्स करून घेऊ। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्स करून घेऊ। आपल्याला हे मिश्रण जास्त सैलसर ठेवायचं नाही। तर या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता आपण ही भजी लगेच करायला घेऊया। तर या पद्धतीने आपल्याला ही गोल भजी करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता आपली ही भजी छान कुरकुरीत झालेली आहे। तर आता आपली भजी तळून झालेली आहे। तर त्याला आपण एका डिश मध्ये काढून घेऊ व याच पद्धतीने उर्वरित सर्व भजी आपण करून घेऊया। तर आपली भजी खूप छान झालेली आहे। आता आपण कढी करायला घेऊ। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे दही, बेसन पीठ, मीठ, जिरे, हळद, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता व बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण दह्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आपली कढी फुटू नये त्यासाठी ही पहिली टिप्स आहे। बेसन पीठ दह्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, यामुळे आपली कढी अजिबात फाटत नाही। व यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित एकजीव झाल्यामुळे आपली कढी अजिबात फाटत नाही। तर आता आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी फोडणीसाठी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी, जिरे, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। आता हे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये घालूया हळद, कोथिंबीर व मिक्स करून घेऊ। आता आपलं हे छान परतलेलं आहे। तर यामध्ये घालूया आपण तयार करून घेतलेलं मिश्रण व मिक्स करून घेऊ। तर यामध्ये घालूया थोडंसं पाणी। तर आता आपलं मिश्रण व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स झालेलं आहे। तर आता आपल्याला याला मंद आचेवरती उकळी येऊन द्यायची। तर ही आहे आपली दुसरी टिप्स, ज्यामुळे कढी फाटत नाही। आता कढीला उकळी येण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे व मधून मधून आपल्याला ही कढी हलवून घ्यायची, यामुळे आपली कढी अजिबात फाटणार नाही। तुम्ही या पद्धतीने कढी नक्की करून बघा, तुमची कढी अजिबात फाटणार नाही।
तुम्ही बघू शकता आपल्या कढीला उकळी आलेली आहे व आपली कढी अजिबात फाटलेली नाही व कढीला रंगही खूप छान आलेला आहे। तर या 2 टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा। तर कढीला आपले छान उकळी आलेली आहे व या पद्धतीने मध्ये मध्ये कढी आपली हलवून घ्यायची। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ व मिक्स करून घेऊया। तर आता ही आपली कढी तयार झालेली आहे। आता यामध्ये घालूया आपण तयार करून घेतलेली भजी। तर तुम्ही बघू शकता आपली कढी व भजी खूप छान झालेली आहे। यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर व मिक्स करून घेऊ। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने कढी भजी रेसिपी नक्की ट्राय करून बघा।